ढॅन तर हा व्लॉग जो आहे ना, तो माझ्या अगदी जवळ आहे, म्हणजे अगदी मनाच्या कोपऱ्यात असा काय बोलतात तो दिवस आहे हा माझ्या. आणि हा व्लॉग त्या दिवसाचा आहे, ज्या दिवशी मी आत्तू झाले. येस, येस, मी त्या दिवशी आत्तू झाले. 28 नोव्हेंबरला आमच्या घरात एका बाळाचं आगमन झालं, एका कृष्णाचं आगमन झालं. ओ माय गॉड! बघताय बापाची खुशी बघताय. ओ माय गॉड! खुशी नाही, तो वेळ जो होता ना, तो वेळ खूप कठीण होता. ज्या वेळेला आम्ही सगळेच टेन्शनमध्ये होतो आणि सोनल बिचारी आतमध्ये कळा सोसत होती. पण बाहेरच्या ज्या लोकांच्या चेहऱ्यावर म्हणजेच सोनलची मैत्रीण होती, सोनलची मम्मी होती, आमची आई होती, दादा, मी, सोनलच्या बहिणी होत्या. तर आमच्या डोक्यात टेन्शन होतं आणि टेन्शनसोबत आम्हाला एक खुशी पण होती, की इतक्या महिन्यानंतर आम्ही इतक्या महिन्यांपासून जी वाट बघत होतो, ज्या गोष्टीची आतुरता होती, ती गोष्ट अशी समोर आहे. ओह माय गॉड! हे जे काही दृश्य आहे ना, हे बघताना म्हणजे मला असं झालेलं, की मी पहिल्यांदा बघते एखाद्या नवजात बाळाला आणि मला हसू रडू मला काही कळत नव्हतं. कारण मी आत्या झाले. आणि जो काही आनंदाचा क्षण होता हा, तो तुम्ही बघू शकता. दादाला पण असं होतं, की कसं घेऊ, काय घेऊ? आणि दादाच्या चेहऱ्यावरचा आनंद मी स्वतः तिथनं बघत होती आणि हा आनंद मला खूप महिन्यांपासून बघायचा होता. त्याला समजत नव्हतं, की मी रडू, काय करू? तर असेच आम्ही सगळे खुश होतो त्या मोमेंटला आणि तो मोमेंट मी कधीच नाही विसरू शकणार. जर मला कोणी विचारलं, की टॉप 10 मोमेंट्स कोणते आहेत तुझ्या आयुष्यातले, जे गुड मोमेंट्स आहेत, जे मी कधीच विसरू शकणार नाही, तर हा मोमेंट जो आहे ना, हा मी कधीच विसरू शकणार नाही आहे. तर ज्या दिवशी मला ही न्यूज कळालेली, त्याच दिवशी मी जाऊन स्वामींना पेढे दाखवलेले. तर आजचा दिवस मी कसा विसरेन? त्याच्या पहिलेच जाऊन मी स्वामींना पेढे दाखवले आणि मग गेले परत हॉस्पिटलला आणि बघते तर काय आमचा बाबू म्हणजे त्याच्यात मला काय बोलू, माझं लहानपण दिसणार आहे आत्ता. कारण माझ्यानंतर आता हा आमचा बाबू आहे, जो आमच्या घरात लहान आहे. असे तर लहान सगळेच आहेत म्हणा. तर हे बघा, इथे मला एक गोष्ट सांगावीशी वाटेल. ही आहे चिऊ, म्हणजे सोनलच्या मोठ्या बहिणीची मुलगी. तिने बेबी शॉवरमध्ये सांगितलेलं, की मला बेबी बॉय हवा आहे. का तर राखी बांधायला. तर आत्ता मला इथे नक्कीच पटलं, की देव ना लहान मुलांच्या विशेष लगेच ऐकतो. आणि हा जो आनंदाचा क्षण आहे, तो सोनल म्हणजे माझ्या वहिनीमुळे आहे. सो थँक